अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे ज्वारीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। हातातोंडाला आलेला पीक यामुळे वाया गेलंय। हरभरा पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे बळीराजा हा अडचणीत सापडलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी। बघूया। ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि आता जानेवारी महिन्यामध्ये देखील जे पिकांना थंडीचं पोषक असं वातावरण मिळत असतं, तर या महिन्यामध्ये देखील काल अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे पिकांचे उभी पिके ते आडवे झाले आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। आपण पाहू शकता माझ्या उजव्या बाजूला उभी जी ज्वारीची पिकं होती ती पूर्णपणे नष्ट झाली आहे, आडवी झाली आहे। काल अहमदनगर तालुक्यामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि यामध्ये जे उभी असलेली जे ज्वारीची पिकं होती ती पूर्णपणे नष्ट झाली आहे, आडवी झाली आहे। विशेष म्हणजे 2 एकर या क्षेत्रामध्ये 1,00,000 रुपये खर्च करून ज्वारीची पिकं शेतकऱ्यांनी घेतली होती। मात्र आलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णपणे ही जी ज्वारी आहे ती नष्ट झाली आहे। ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील अशाच प्रकारे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता। प्रशासनाच्या वतीने पंचनामे देखील झाले, मात्र शेतकऱ्यांना अद्यापही त्याची मदत मिळाली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्यावी अशीच अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।